रामकृष्ण हरी. सुप्रभात. विचारावंसं वाटतंय त्या शासनाला, त्या राज्यकर्त्यांना. अरे 2012मध्ये 600, 700, 800 रुपयाला असणारी तुमची खताची बॅग आज 2000-2100 रुपयाला झाली. आणि त्यावेळेस 7000 विकणारा आमचा कापूस आजही 6000 आणि 7000 विकतोय. हेच का तुमचं दूरदृष्टेपण? हीच का तुमची विकासाची वाट? खरंच विचारावंसं वाटतंय. खरंच त्यांना परत एकदा प्रश्न विचारावासा वाटतोय. मोठ्या कष्टानं पिकवलेलं या सोन्याला उद्या भाव भेटेल की नाही ही आशा नाही. कारण आत्ताच बातम्या येत आहे, व्यापारी धार्जिण्या शासनाने विदेशातून कापूस आयात केलाय. आयात शुल्क कमी केलंय. 2012ला असणारा कापूस सोयाबीनचा भाव, 2009ला असणारा कापूस सोयाबीनचा भाव आजही तोच आहे. आणि तुमच्या खताच्या किमती 4 पट, 5 पट, 10 पट वाढताय. अरे कसा जगल आमचा बळीराजा? कसे जगावे आम्ही? यात चूक प्रशासनाची, शासनाची आहेच. पण मला वाटतं आपण यांचे ओझे वाहतोय ही आपली चूक आहे. शेतकऱ्याच्या लेकराने उठून बोलायला शिकलं पाहिजे. शेतकऱ्याच्या लेकराने लढायला शिकलं पाहिजे. या बांडगुळांची चलमगिरी न करता, चमचागिरी न करता आता शेतकऱ्याच्याच लेकरांनी उठून बोलायला शिकलं पाहिजे. काय झालंय? अरे 2000 रुपये, 2200 रुपयाची खताची गोणी मुकाट्यानं घेतोय. 50 किलो, 45 किलोची गोणी. आणि त्या गोणीतून निघणारं तुमचं उत्पन्न बेमोल भावाने विकलं जातंय. तरी माझा शेतकऱ्याचा मुलगा, माझा शेतकऱ्याचा भाऊ त्या नेत्याचा जय जयकार करतोय. अरे कधीतरी हिंमत दाखवा आणि विचारा त्या बांडगुळांना, विचारा त्या नालायक राज्यकर्त्यांना, अरे काय केलंय तुम्ही आमच्यासाठी? का तुम्ही आयात करताय? का तुम्ही आयात शुल्क कमी करताय? का तुम्ही शेतकऱ्याच्या विनाशावर टपले? हे प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे. जे जे लांगुल चालन करतात, आपल्या नेत्याचा जय जयकार करतात, आपल्या बापापेक्षा, स्वतःच्या बापापेक्षा त्या नेत्याला जवळचं मानतात, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराने शासनाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे की का आपण हे लांगुल चालन करताय? का आपण निर्यात शुल्क वाढवताय? खताचे आसमानाला भिडलेले भाव, औषधीचे आसमानाला भिडलेले भाव, आणि आता उत्पन्न हातात आहे त्यावेळेस तुम्ही आयात करताय. तुम्ही सोयाबीन आयात करताय, तुम्ही कापूस आयात करताय, तुम्ही गठण आयात करताय. का असं करताय? आता शेतकऱ्याच्या पोराने लढायला शिकलं पाहिजे. कणसाचा माईक करून ओरडायला शिकलं पाहिजे. आणि ह्या नेत्यांच्या मानगुटीवर